राजकीय पक्ष फुटतात, नेते सोडून जातात, पण त्यामुळे पार्टी संपत नाही. शिवसेना तर यापूर्वी किती वेळा फुटली, नेते सोडून गेलेत, पण सेना संपली नाही. त्यामुळे आज दिल्लीतलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं बलाबल पाहिलं तर खरोखरच आता 4च उरलेत की शिल्लक सेनेतले 4 सैनिक. अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे आणि स्वतः राज्यसभेत बसलेले संजय राजाराम राऊत. म्हणून हे शीर्षक दिले की 4 बच गए लेकिन पार्टी अभी बाकी है. व्हिडिओचं शीर्षक वाचून तुम्हाला वाटेल की हे सटायर वगैरे आहे की काय. उभाटा गटात असं काही झालं की तुम्ही उपहासात्मक व्हिडिओ बनवता. आताही असंच काही आहे का? तर स्पष्टपणे सांगतो, तसं काहीही नाही. मी वस्तुस्थिती मांडतोय की खरंच 4 बच गए लेकिन पार्टी अभी बाकी है. राजकीय पक्ष फुटतात, नेते सोडून जातात, पण त्यामुळे पार्टी संपत नाही. शिवसेना तर यापूर्वी किती वेळा फुटली, नेते सोडून गेलेत, पण सेना संपली नाही. त्यामुळे आज दिल्लीतलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं बलाबल पाहिलं तर खरोखरच आता 4च उरलेत की शिल्लक सेनेतले 4 सैनिक. अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे आणि स्वतः राज्यसभेत बसलेले संजय राजाराम राऊत. म्हणून हे शीर्षक दिले की 4 बच गए लेकिन पार्टी अभी बाकी है. पार्टी खतम नहीं हुई. हा उपहास आमच्या काही मेनस्ट्रीम मीडियातल्या चहाप्रेमी बिस्किटांना खूपतो. मग ते आगी लावायचे उद्योग करतात. माझ्या विरोधात किती जण काय काय काड्या करत असतात ते सगळं पोहोचतं माझ्यापर्यंत. असो, त्यानं माझं काही वाकडं होत नाही, होणार नाही, कारण आपण त्यांना गिनतीतच घेत नाही. कारण हे सगळे पाकिट पत्रकार आहेत ना, पाकिटमार. सरकारच्या विरोधात बोललं की लोक आपल्याला तटस्थ निष्पक्ष पत्रकार समजतात, असा त्यांचा समज आहे. तो समज त्यांना लखलाभ हो. हे दिमागचे पैदल लोक जे आहेत ना, काही ठराविक कालपासून एक टिमकी वाजवत फिरतायत की उभाटा सेनेने एक बैठक लावली आहे संसदीय पक्षाची आणि त्यासाठी उपस्थिती अनिवार्य आहे असा व्हीप काढलाय. आता ही जी टर्म्स वगैरे जे असतात ना, व्हीप वगैरे असं काहीतरी, तर खरं तर त्याबद्दल लोकांना किती माहिती आहे याची कुणाला काही खातरजमा करून घ्यायची नसते. लोकांच्या पुढे अशा काही ह्या टर्म्स टाकल्या ना, बरेच असतात ना काही मध्ये काही गोष्टी अशा वेगवेगळे शब्द, जड जंबाळ शब्द असतात. त्यातला हा एक शब्द आहे व्हीप. मागे ते घंटातज्ञ नाही का, मग ते काय सांगत होते 10th शेड्यूल. आता किती शेड्यूल आहेत, त्यातले 10th शेड्यूल नेमकं काय आहे हे कधी कुणी उघडून वगैरे काय सांगितलं नाही. पण त्या 10th शेड्यूल किंवा आताचा हा शब्द व्हीप खूप गाजला. अजून नवीन शब्द येतील. त्या व्हीप बद्दल खरं तर बोलायचंय. हे जे काही ऑपरेशन आहे ना, टायगर वगैरे, ऑपरेशन टायगर नावाखाली जे काही व्हायचंय ते मागच्या 2-3 दिवसात निपटवून टाकलं एकनाथ शिंदेंनी. ते का निपटवलं त्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे. आता यात भाजपच्या मदतीचा अँगल जरी असला, दिल्लीतल्या भाजपचा, तरी हे ऑपरेशन एकट्या शिंदेंनी स्वतःच्या हिमतीवर पार पाडले. ती जी चार्टर्ड विमानं नांदेडहून पुण्याहून उडाली आणि वाया जयपूर दिल्लीत पोहोचली, ती सरळ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी हायर केलेली होती असं काही सूत्र सांगतात. म्हणजे कागदपत्र अजून ती बिलं यायची आहेत त्या विमान कंपन्यांकडून, जी बिलं येतात ना ते चार्टर्ड प्लेन हायर केल्याची, ते आले की मी सविस्तर दाखवून पण की कुणी हायर केलं होतं. आता स्वतः शिंदे साहेब काल संध्याकाळी 5:30 पर्यंत दिल्लीत होते. त्यानंतर ते मुंबईत आले. तोवर सगळा अंत्यविधी तिकडचा जो असतो तो पार पाडला होता त्यांनी. उभाटा गटातले 6 खासदार फुटलेत. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करून नंतर शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत विलीन व्हायचंय हे सगळं लोकसभा अध्यक्षांना कागदोपत्री देऊनच एकनाथ शिंदे परत आलेले आहेत. तरीही काल काही चॅनलवाले एक बातमी चालवत होते की ऑपरेशन टायगर फेल. 2 खासदार परत ठाकरेंकडे. पत्रावर खासदारांच्या सह्याच नाहीयेत. बरं, ज्या पत्रावर खासदारांच्या सह्या आहेत त्या बनावट सह्या आहेत. हे सगळं चालवून झालं. का केलं माहिती आहे सगळं? तर पोपट मेलाय. आपण म्हणतो ना, हा जो काही ऑपरेशन टायगरवाला पोपट आहे, त्यातून जे काही झालंय तो पोपट मेलाय. पण तो आता जाहीर कोण करणार? जाहीर करण्याला काही तांत्रिक अडचणी आहेत किंवा काही गोष्टी फुंकून पिणाऱ्या ताकासारख्या आहेत. त्यामुळे ते थोडंसं पोपट मेलाय हे जाहीर होण्याला विलंब होतोय किंवा वेळ लागतोय. पण दरम्यान काय झालंय की हे अशा पद्धतीनं जे काही चालवलं जात आहे एक प्रकारे, की एक ट्विस्ट आणला त्यामध्ये
की गटनेता अरविंद सावंत यांनी उद्याच्या बैठकीसाठी व्हीप जाहीर केलाय आणि जो खासदार हा व्हीप नाकारेल त्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. थोडक्यात काय तर आम्ही हा व्हीप जारी करून त्या 6 खासदारांची कोंडीच करून ठेवली तांत्रिकदृष्ट्या. मित्रो, पण लक्षात घ्या, व्हीप हा राजकीय पक्षाचा जो प्रतोद असतो तो जारी करतो. कशासाठी करतो, कोणत्या परिस्थितीत करतो, तर सभागृहात एखाद्या विधेयकावर मतदान होणार असेल, विश्वासदर्शक किंवा अविश्वासदर्शक ठराव असेल, जिथं जिथं आपल्या खासदारांचा सभागृहातलं अस्तित्व हे उपस्थित असण्यातून दाखवून देणं हे संसदीय कामकाजात अनिवार्य असतं, तिथं हा व्हीप जारी केला जातो राजकीय पक्षांकडून. पण पक्षांतर्गत बैठकींसाठी व्हीप काढण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. काही महत्वाच्या बैठकांसाठी पूर्वी तारा केल्या जायची, तार असते ना, ती तार पाठवली जायची की अर्जंट आणि इम्पॉर्टंट असं त्यात हे असायचं. पण झालं काय की अशा बैठकीसाठी व्हीप काढला जात नाही, त्याला काही असं तांत्रिक कारण नाहीये. महत्वाचं म्हणजे उद्या या खासदारांच्या पात्रता अपात्रता संदर्भात काही डिस्क्रिपन्सीज निर्माण झाल्या, काही वाद निर्माण झाले, कोर्ट कचेऱ्या झाल्या, तर त्यात या व्हीपचा काहीच संदर्भ देता येणार नाहीये यांना. त्याचा काही वापर करता येईल का बाबा एक संविधानिक हत्यार म्हणून? तर नाही. त्यामुळे व्हीप म्हणजे बीप बीप असा आवाज करणारा नकली टाइम बॉम्ब होता, जो आज सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्या ठाकरे दार्जिन्या मीडियातल्या रेखा, हेमा, जया और सुषमा, सबकी पसंद निर्मा त्यांनी लावून धरला होता. आपल्या मराठी मीडियातल्या या रेखा, हेमा, जया, सुषमा, अरुणा इराणी वगैरे ज्या आहेत ना, त्यांना जर्नलिझममध्ये कदाचित हे शिकवलेलं नसणार, व्हीप कधी काढतात वगैरे. आता मी स्वतः 1995 ते 2004 असा कालखंड शिवसेनेच्याच आमदारांचा पीए म्हणून काम केलेलं आहे. त्यात माझे साहेब जे होते नंदकुमार काळे हे तत्कालीन अखंड शिवसेनेचे प्रतोद होते. राज्याचे गृहराज्यमंत्री आणि आमदार गजानन कीर्तीकर हे मुख्य प्रतोद होते. पण ते मंत्री असल्यानं ऍक्टिंग व्हीप हे आमचे काळे साहेबच होते. गंमत म्हणजे आता मी व्हीप म्हणालो ना, प्रतोदला इंग्रजीत व्हीप असंच म्हणतात. त्यामुळे बऱ्याचदा शिवसेनेच्या आमदारांसाठी हे व्हीप काढले जाताना मी त्यात सहभागी असायचो. त्यामुळे ज्यांना विधिमंडळातलं राजकारण बऱ्यापैकी कळतं त्यांना हे चांगलंच माहिती आहे की व्हीप कशासाठी काढला जातो, तो काय असतो. आजकालच्या जेनजीला नसेल माहीत, पण मीडियात काम करता करता, पॉलिटिकल बीट कव्हर करता करता, विधिमंडळात वावरत असताना तरी व्हीप बद्दल एवढं अज्ञान कसं काय यांचं? हा व्हीप काहीही कामाचा नव्हता, म्हणून जे पक्ष सोडून गेलेत ना, ते काय या व्हीपला भीक घालणारच नव्हते. त्यामुळे त्यातलं कुणी या बैठकीला आलं नाही. लोकांना शिव्या घालणारे संजय राजाराम राऊत काल बोलता बोलता बोलून गेले की टाइगर टाइगर, ऑपरेशन टाइगर की बात करते हो ना, यानी कि आप अभी भी मानते हो कि हम टाइगर है. मग थोड्या वेळानं टाइगर कभी गद्दारी नहीं करता, टाइगर कभी घास नहीं खाता. आज काय झालं, त्या बैठकीला संजय राऊतच दिसणार नाहीत असं काल मला एक जण बोलला होता. मला आश्चर्य वाटलं, अरे असं कसं? आता तर एकांडा शिलेदार आहे, तो लढत राहणार शेवटपर्यंत. तो म्हणे नाही संजय राऊतच उद्या गायब असतील बघ. आता हे कोणतरी बोललं, हे त्याला त्या माझ्या मित्रालाही कळलं होतं. आता काय त्याचं नाव बरं, भास्कर जाधव नाही, जाधव होतं हे नक्की, पण भास्कर शेठ नव्हते ते काहीतरी वेगळंच, भास्कर शेठ तर वेगळंच बोललेत काहीतरी. पण सकाळी संजय राऊत आल्या मात्र त्या बैठकीला, आणि कुणीतरी तिथे उभं असलेलं आहे ते म्हटलं हळूच की है बाबा है, टायगर अभी जिंदा है. त्यावर राऊतांनी मागे वळून पाहिलं त्यांच्या स्टाईलमध्ये आणि हसले गालातल्या गालात. आज त्या पत्रकाराला संध्याकाळी मोती महल मधलं बटर चिकन खायला घालणार संजय राऊत. दिल्लीतल्या पत्रकारांची मौज असते. मोती महल हे तिथलं स्पेशल रेस्टॉरंट आहे, नामचीन रेस्टॉरंट आहे. बटर चिकन आणि दम बिर्याणीसाठी फेमस आहे ते. राऊत सदा न कदा दमच देत असतात लोकांना. कदा बोललो असतो पुढे, ते असंसदीय शब्द आहेत, पण ते त्यांना वाटत नाहीत. ते ऑन रेकॉर्ड बोलतात ना की तू तर येडधावा आहेस. पण दम दिला बऱ्याचदा त्यांनी, दम देतात बऱ्याचदा ते. आज तरी दम बिर्याणी खायला घालतील का याबद्दल पण मला साशंकता आहे. पण पार्टी होणार आहे आज, कारण जे आले ते 4 होते. त्यामुळे म्हणावं लागतंय की 4 बज गए लेकिन पार्टी अभी बाकी है. काय बोलता? बरोबर ना? आता यात उपहास, सटायर वगैरे काही नाही. जे आहे फॅक्ट तेच पुढे तुमच्या मांडलंय. ह्याला वस्तुस्थिती म्हणतात. ज्यांना समजली त्यांनी, काय तुम्हाला समजलं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9.
धन्यवाद. नमस्कार.